नमस्कार मित्रांनो, आजची कथा ही एका ताईची आहे. तर चला बघूया आजची ही कथा. ताईचा नवरा अरुण गावात थोडासा अभ्यासू आणि व्यवस्थित म्हणून ओळखला जात होता. तो शहरात जाऊन काम करत असे आणि महिन्यातून काही वेळा घरी येत असे. त्याची बायको म्हणजेच राधा ही घर व्यवस्थित सांभाळत असे. तिची लहान बहीण स्नेहा शिक्षणासाठी आणि थोडं कामात हातभार लागेल म्हणून राधाच्याच घरी राहायला आली होती. स्नेहा नुकतीच वयात आलेली होती. वयाने फक्त 21-22 वर्षाची तरुणी ती होती आणि सुंदर पण होती. पुलकी ताईच्या घरी राहायला आल्यापासून अरुणने तिला लहान बहिणी म्हणून पाहिलं होतं. पण हळूहळू तिचं सौंदर्याकडे त्याचं लक्ष जाऊ लागलं. स्नेहा खूपच गोरी आणि दिसायला चांगली होती. तिचे डोळे बोलके होते. ती हसली की सगळं घर उजळून निघायचं. तिच्या वागण्यात एक निरागसपणा होता. पण तिच्या अंगकाठीमुळे येणारा एक वेगळाच मोह होता. ताई जेव्हा घरकामात व्यस्त असायची तेव्हा स्नेहा कधी पुस्तक वाचत बसायची तर कधी अंगणात फुलं तोडत असायची आणि अरुणच्या नजरा नकळत तिच्याकडे वळत होत्या. सुरुवातीला त्याला वाटलं हे चुकीचं आहे, पण हळूहळू त्याच्या मनात एक वेगळं आकर्षण रुजू लागलं होतं. स्नेहालाही अरुणबद्दल एक वेगळी जाणीव व्हायला लागली होती, कारण तो नेहमी तिची काळजी घ्यायचा, तिचं मनोबल वाढवायचा. कधी तिच्या अभ्यासात मदत करायचा, तर कधी अरुण उंच बांधा आणि व्यवस्थित बोलणं तिच्या मनात आपल्याला नकळत जागा बनवत होतं. एका दुपारी राधा शेतात गेली होती. घरात फक्त अरुण आणि स्नेहा होते. तशातच स्नेहा अंगणात कपडे वाळायला घालायला आली होती. अरुण बाजूलाच बसला होता. स्नेहाचा ओल्या केसांचा गंध त्याच्याकडे आला आणि त्याचं मन हेरावलं. तिनं साडीचा पल्लू व्यवस्थित करताना तिचं सौंदर्य अधिक खुललं होतं आणि अरुण तिच्याकडे टक लावून पाहू लागला होता. तीही त्याच्याकडे पाहून थोडं हसली होती. त्या हास्यातून काहीतरी संकेत होता. हळूहळू त्यांच्यात गप्पा वाढल्या. जेवताना एकमेकांना पदार्थ वाढणं, अंगणात बसून एकत्र बोलणं, रात्री ताई झोपल्यावर चोरट्या नजरेतून एकमेकांकडे पाहणं, हे सगळं वाढायला लागलं होतं. स्नेहाच्या मनात आता अरुण फक्त ताईचा नवरा राहिला नव्हता, तर तिच्यासाठी तो एक वेगळा पुरुष होता, जो तिला समजून घेत होता. एका रात्री वीज गेली होती. राधा लवकर झोपली होती. स्नेहा, अरुण अंगणात बसले होते. चंद्रप्रकाशात स्नेहाचा चेहरा आणखी सुंदर दिसत होता. अरुण तिच्याकडे पाहणं थांबवू शकला नाही. त्याने हलक्या आवाजात विचारलं, "स्नेहा, तुला कधी असं वाटतं का, की आपलं नातं वेगळं आहे?" स्नेहाने थोडं घाबरत त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. तिचं मौन हे उत्तर होतं. त्याच दिवसानंतर दोघांचे पाय आपोआप जवळ येऊ लागले. स्नेहालाही आता त्याच्या स्पर्शाची ओढ वाटू लागली होती. एका संध्याकाळी पावसात ते दोघं अंगणात उभे होते. स्नेहा भिजली होती. तिच्या अंगावरचा हलका कपडा तिच्या शरीराला चिकटला होता. अरुणच्या नजरा हटत नव्हत्या. स्नेहाला जाणवलं आणि ती त्याच्या डोळ्यामध्ये डोळे रोखून उभी राहिली होती. त्या क्षणी सगळं वातावरण बदललं होतं. स्नेहाने आपला हात अरुणच्या हातात दिला. दोघेही थरथरत होते, पण मनाने ते क्षण अनुभवायला तयार होते. अरुणने तिच्या केसांवरून हात फिरवला. स्नेहाने डोळे मिटले होते आणि तिच्या होठावर अरुणचे होठ आले होते. तो क्षण दोघांसाठी जणू वेळ थांबवून राहिल्यासारखा होता. पहिला स्पर्श, पहिला किस, हे सगळं इतकं मोहक होतं की दोघेही एकमेकात गुंतून गेले होते. त्या रात्रीपासून त्यांचं नातं नव्या वळणावर आलं होतं. त्या रात्रीपासून स्नेहा आणि अरुणचं नातं बदललं होतं. दोघेही एकमेकांना टाळायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचं मन त्यांना दूर जाऊ देत नव्हतं. स्नेहा प्रत्येक वेळी जेव्हा अरुण घरात असायचा तेव्हा त्याच्या नजरेत स्वतःला हरवत होती. या गोष्टीतलं राधाला काही कळत नव्हतं. घरात गुंग होती, पण स्नेहा आणि अरुणचं नातं एक वेगळ्या गुपित झालं होतं. एका दुपारी राधा गावातल्या बैठकीला गेली होती. घरात फक्त स्नेहा आणि अरुण होते. स्नेहा स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. अरुण शांतपणे मागून आला. त्याने हलकासा हात तिच्या कमरेवर ठेवला. स्नेहा घाबरली होती आणि त्याच्याकडे वळली, पण तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता. तिच्या डोळ्यात तीव्र ओढ होती. ती म्हणजे तिला काहीतरी तिच्याकडून हवं होतं. अरुण तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हटलं, "स्नेहा, मला तुझ्याशिवाय राहवत नाही आहे." तिने डोळे मिटले आणि त्याच्या मिठीत स्वतःला सोडून दिलं. त्याच दिवशी पहिल्यांदा त्यांनी एकमेकांसोबत साऱ्या सीमा ओलांडल्या होत्या.
त्यांच्या स्पर्शातली आग दोघांना पूर्णपणे वेड लावलं होतं. स्नेहा अरुणच्या भाऊपाशात स्वतःला विसरली होती आणि अरुण तिच्या शरीरावरून हात फिरवत होता. तिच्या प्रत्येक श्वासाचा सुगंध घेत होता. घरातल्या त्या शांत दुपारी दोघांनी एकमेकांना पूर्णपणे आपलं करून घेतलं होतं. त्या क्षणापासून त्यांचं नातं केवळ अफेअर राहिलं नव्हतं, तर ते आता दोघांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते. दिवसेंदिवस त्यांच्या जवळकी वाढल्या होत्या. रात्री चोरून भेटणं, अंगणात चांदण्याच्या रात्री गप्पा मारणं, पावसात भिजत एकमेकांना स्पर्श करणं, हे सगळं आता त्यांचं जग बनलं होतं. स्नेहा पूर्णपणे अरुणवर वेडी झाली होती. तिला हे चुकीचे वाटत नव्हते, कारण तिच्या मनाने अरुणला स्वीकारलं होतं. अरुणला हे नातं खोलवर जाणवलं की त्याला जगातल्या दुसऱ्या गोष्टीची किंमत उरली नव्हती. पण हळूहळू त्यांचं गुपित सामान्य कठीण होऊ लागलं होतं. राधा कधी अचानक जागी व्हायची, तर कधी गावात कोणी कुजबूज करायला सुरुवात केली होती की अरुणचा स्वभाव बदलला आहे. हे ऐकून स्नेहा आणि अरुण दोघेही थोडे घाबरले होते. पण त्यांच्या मनातली इच्छा आणि आकर्षण इतकं तीव्र होतं की ते थांबवणं शक्य नव्हतं आता. एका संध्याकाळी राधा माहेरी गेली होती आणि घरात फक्त स्नेहा आणि अरुण होते. तेव्हा त्यांनी पुन्हा एकमेकांमध्ये स्वतःला हरवून टाकलं होतं. त्या रात्री दोघांनी जे अनुभवलं ते त्यांच्यासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं होतं. स्नेहाने त्याच्या डोळ्यात पाहून म्हटलं, "अरुण, मी तुला माझं मानलं आहे. आता काहीही झालं तरी मी मागे फिरू शकत नाही." अरुणने तिचा हात धरला आणि तो सुद्धा तिला बोलला, "स्नेहा, मी तुला कधीच सोडणार नाही." पण गावात कुजबूज वाढू लागली होती. लोकांना शंका येऊ लागली होती आणि एके दिवशी राधाला सगळं कळालं होतं. तिच्यासाठी तो धक्का होता. तिने स्नेहाला प्रश्न विचारले. स्नेहा अपराधी मनाने खाली मान घालून बसली होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही अरुणचं प्रेम दिसत होतं. राधाने रागाने घर सोडलं. गावातली मंडळी जमली आणि प्रकरण पंचाकडे गेलं. गावातल्या चौकात पंचायत बसली. राधा सगळ्यांसमोर उभी राहिली. स्नेहा आणि अरुणलाही बोलावण्यात आलं होतं. सगळे लोक बसले होते. हा किस्सा आता लपून राहिला नव्हता. स्नेहाने डोळ्यात पाणी आणून मान्य केलं की हो, मी अरुणवर प्रेम करते आणि तिचं मन त्याच्याशिवाय जगू शकत नाही. अरुणनेही डोळे मिटून मान डोलावली. गावात कुजबूज झाली होती. लोकांनी बरीच चर्चा केली. काहींनी दोष दिला, काहींनी स्नेहाची बाजू घेतली. शेवटी पंचायतीने निर्णय दिला की अरुणने आपल्या आयुष्याबद्दल स्पष्ट निर्णय घ्यावा. राधाने त्याला सोडून दिलं आणि स्नेहासोबत राहण्याची मुभा दिली. गावातल्या लोकांना हा निर्णय पचायला वेळ लागला, पण हळूहळू सगळं स्थिर झालं. अरुण आणि स्नेहाचं नातं आता लपलेलं नव्हतं. त्यांनी एकमेकांसोबत आयुष्य जगायचं ठरवलं. त्याच्या नात्यात आजही तोच जिव्हाळा आणि तीच आग होती जी पहिल्या दिवसापासून होती. आणि त्यांनी ठरवलं की सगळ्या जगाच्या विरोधात सुद्धा ते एकत्र राहतील. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. धन्यवाद. आणि तुमचे जर काही सुधार असतील तर तुम्ही ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.